वेलकम टू अवर चॅनल। आज इथे नाश्त्याला मी छान असा फ्लॉवरचा पराठा बनवून दाखवणार आहे तुम्हाला। तर अशा पद्धतीने फ्लॉवर घ्यायचा, तो असा गच्च असला पाहिजे आणि मागून सुद्धा स्वच्छ पांढरा शुभ्र असा असला पाहिजे। तरी कितीही स्वच्छ जरी असला तरी आपल्याला घरी आणल्यावर तो साफ करून घ्यावाच लागतो। तरी त्यासाठी इथे बघा मी तुम्हाला फ्लॉवर कसा स्वच्छ करून घ्यायचा हे दाखवत आहे। तर कढईमध्ये गरम पाणी करून घेतलेलं आहे, त्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे, थोडीशी हळद यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि थोडासा लिंबाचा रस देखील मी यामध्ये टाकून घेणार आहे। आणि या अशा गरम पाण्यामध्ये आपल्याला 10 ते 15 मिनिटं हा फ्लॉवरचा गड्डा जो आहे हा पूर्ण बुडवून ठेवायचा आहे। अशा पद्धतीने 1-2-3 मिनिटं असं राहू द्यायचं आहे आणि पुन्हा याला पलटी करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने अलटी-पलटी करून याला 10 ते 15 मिनिटं असं गरम पाण्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे। या गरम पाण्यामुळे यामध्ये असलेला कचरा, आळ्या, किडे जे काही असेल ते सगळं बाहेर निघून येतं आणि आपला फ्लॉवर एकदम स्वच्छ होऊन जातो। तर याच्यातला बघा एवढा पार्ट मी काढून घेत आहे आणि तो इथे किसणीने किसून घेणार आहे। कारण की आपल्याला पराठे करायचे आहेत तर त्यासाठी आपल्याला फ्लॉवर किसणं गरजेचं आहे। तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकतात। तर अशा पद्धतीने बघा आपण किसणीवर किसल्यावर छान असा बारीक किसला जातो आणि मग आपल्याला छान पद्धतीने तो पराठ्यामध्ये भरता येतो। तर अशा पद्धतीने बघा जेवढं मला पराठे करायचे आहेत तेवढा फ्लॉवर मी इथे किसून घेणार आहे। सगळा फ्लॉवर मला काही लागणार नाही आहे, जेवढा लागेल तेवढा बघा इथे मी किसून घेतलेला आहे। तर सर्वात आधी आता हा फ्लॉवर आपण किसणं झाल्यानंतर यावरती मीठ टाकून घ्यायचं आहे। तर हे मीठ टाकून हा फ्लॉवर एक 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि हे मीठ यामध्ये चांगलं व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे। तर हे मीठ आपण यामध्ये कालवल्यामुळे फ्लॉवरला भरपूर सारं पाणी सुटतं। तर तोपर्यंत आपण काय करणार आहोत, हे बाजूला ठेवून देणार आहोत आणि आपण जी म्हणजे कणिक आपल्याला लागणार आहे ती इथे भिजवून घेणार आहे। तर त्यामध्ये मी कलोंजी टाकून घेतलेली आहे, हळद इथे टाकून घेतलेली आहे, त्यानंतर लाल तिखट टाकून घेतलेलं आहे। जर तुम्हाला तिखट मसाला असं काही टाकायचं नसेल तर तुम्ही प्लेन कणिक देखील इथे भिजवू शकतात फक्त मीठ टाकून। तर इथे बघा मी हळद, तिखट, कलोंजी आणि मीठ टाकलेलं आहे। तर अशा पद्धतीने बघा छान अशी चटपटीत ही जी बाहेरचं आवरण आहे आपल्या पराठ्यांचं ते तयार होणार आहे। तर इथे बघा मी मागे तुम्हाला आवळ्याचं लोणचं बनवून दाखवलं होतं, तर त्याचंच थोडंसं तेल मी यामध्ये टाकून घेणार आहे। त्यामुळे चटपटीत असा स्वाद या पराठ्याला येणार आहे आणि मुलांना, घरच्यांना सर्वांनाच असं चटपटीत खायला आवडतं। त्याचबरोबर इथे मी 1 चमचाभर डाळीचं पीठ देखील टाकून घेतलेलं आहे। यामुळे आपला जो पराठा तयार होणार आहे तो एकदम खुसखुशीत असा तयार होणार आहे। तर इथे थोडं-थोडं पाणी टाकून मी ही कणिक भिजवून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण थोडं-थोडं पाणी घालून छान म्हणजे खूप जास्त घट्ट नाही आणि खूप सैलसर नाही अशी कणिक भिजवायची आहे। तर इथे बघा मी ही कणिक आता भिजवून घेत आहे। तर तुम्हाला माझ्या पद्धतीने फ्लॉवरचा जर पराठा करून बघायचा असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना शेअर देखील करा माझा व्हिडिओ। तर इथे बघा पूर्ण कणिक आपली भिजवून झालेली आहे आणि इथे थोडंसं तेल लावून मी पुन्हा हिला एकजीव करून घेणार आहे आणि चांगल्या पद्धतीने आपली एकजीव झालेली आहे। तर ही कणिक आपण मुरत ठेवणार आहोत एक 5-10 मिनिटं, तोपर्यंत आपलं इथे स्टफिंग आपण तयार करून घेणार आहोत। तर इथे बघा आपण मीठ टाकून घेतलं होतं त्यामुळे फ्लॉवरला भरपूर सारं पाणी सुटलेलं आहे आणि ते गच्च दोन्ही हातात फ्लॉवर घेऊन पिळून आपण सगळं पाणी काढून घ्यायचं आहे। त्यामुळे आपल्याला हे जे फ्लॉवरचं स्टफिंग आहे ते भरायला सोपं जाईल आणि पराठा लाटताना असा पिचपिचीत होणार नाही किंवा ते जे सारण आहे ते पराठ्यातून बाहेर येणार नाही। तर इथे फ्लॉवरमध्ये बघा मी हळद आणि लाल तिखट टाकून घेतलेलं आहे। त्याचबरोबर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसण, मिरची आणि अद्रक यांचा ठेचा करून घेतलेला आहे, तो इथे टाकून घेणार आहे। तुमच्या घरच्यांच्या तिखट खाण्याच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त इथे तिखट मिठाचं प्रमाण करू शकतात। त्याचबरोबर बघा इथे हा जो ठेचा टाकलेला आहे त्यानंतर इथे मी धने, जिरे, 2-4 मिरे आणि बडीशोप असं इथे मी बारीक वाटण करून घेतलेलं होतं, हे कोरडं ते इथे टाकून घेतलेलं आहे। आणि आतलं जे स्टफिंग आहे ते पण छान चटपटीत लागावं म्हणून मी इथे थोडंसं काळं मीठ टाकून घेणार आहे। तुम्ही या स्टफिंगमध्ये मॅगी मसाला टाकू शकतात, आमचूर पावडर टाकू शकतात, त्याचबरोबर इथे चाट मसाला देखील वापरू शकतात। तर हे सर्व मी इथे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि चांगल्या पद्धतीने मिक्स केल्यानंतर मस्त हे स्टफिंग आपलं तयार होणार आहे। माझ्याकडे आज कोथिंबीर अवेलेबल नव्हती, तुमच्याकडे असल्यास नक्की भरपूर प्रमाणात कोथिंबीर टाका। त्या कोथिंबीरीमुळे फ्लॉवरचा उग्रपणा थोडासा कमी होतो। आणि इथे बघा मी आपलं साधं मीठ टाकायचं विसरले होते, तर सगळं कालवून झाल्यावर माझ्या लक्षात आलं आणि आता मी पुन्हा हे मीठ टाकून सर्व हे सारण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपलं सारण तयार आहे, कणिक भिजवलेली तयार आहे। तर आता वाट कसली बघायची, मग पराठा लाटायला घेऊया। तर इथे बघा मस्त थोडंसं कणकेचा उंडा घेऊन मी थोडंसं पुरीसारखं लाटून घेणार आहे आधी। तर अशा पद्धतीने बघा छोटीशी पोळी लाटल्यासारखं इथे करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे।
तर मस्त असा हा आपण जसा बटाट्याचा पराठा करतो त्याचप्रमाणे हा आपण फ्लॉवरचा पराठा इथे केलेला आहे. अशाच पद्धतीने तुम्ही पत्ताकोबीचा पराठा करू शकतात, गाजरचा करू शकतात, बीटचा करू शकतात. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा वेगवेगळे पराठे असे, कारण की मुलं बीट खात नाहीत, फ्लॉवर खात नाहीत. मुलंच काय, लहान मुलांचं तर प्रॉब्लेम आहेच आहे, पण मोठे देखील फ्लॉवर बरेच जण खात नाहीत. तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांना पराठा करून खाऊ घाला, नक्कीच त्यांना देखील आवडेल. तर इथे बघा मस्त आपला हा पराठा सारण भरून बंद करून घेतलेला आहे आणि असं हाताने थोडंसं याच्यातलं सारण पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे काठापर्यंत ते पूर्ण सारण व्यवस्थित पसरतं आणि लाटल्यावरती सारण सगळीकडे व्यवस्थित एकसारखं असं पसरवलं जातं त्यामध्ये. तर अशा पद्धतीने बघा, जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही, अशा प्रमाणात आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. तर मस्तपैकी जेवढा होईल तेवढा आपल्याला सारण बाहेर न येता चांगला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. तर इथे मी व्यवस्थित हा पराठा लाटून घेतलेला आहे. अगदी कमी साहित्यामध्ये झटपट होणारा असा हा पराठा आहे. इथे आपण फ्लॉवर शिजवून देखील घेतलेला नाहीये, पण जर तुम्हाला वाफ काढून घ्यायचं असेल तर किसून घेतल्यानंतर याला वाफ काढून घेऊ शकतात आणि छान कोरडं होईपर्यंत याला तुम्ही परतवून घेऊ शकतात. तर अशा पद्धतीने बघा, तवा गरम झालाच आहे आपला, तर मी इथे पराठा टाकून घेतलेला आहे भाजायला. तर अशा पद्धतीने एक साईड पूर्ण भाजल्या गेल्यावर आपल्याला याला पलटी करून घ्यायचं आहे. तसंच दुसऱ्या बाजूने देखील भाजून झाल्यानंतर याला आपल्याला चांगलं पलटी करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे तेल, तूप, बटर तुमच्या आवडीनुसार जे तुम्हाला पराठ्यासोबत खायला आवडतं किंवा पराठ्यासोबत लावलेलं आवडतं, तुम्हाला तेल, तूप जे आवडतं ते तुम्ही इथे लावून घ्या आणि छान खरपूस रंगावरती पराठा तुम्ही भाजून घ्या. आपण ही कणिक भिजवताना डाळीचं पीठ टाकलेलं आहे, त्यामुळे पराठ्याची चव अजूनच छान लागते. एकदम म्हणजे खुसखुशीत आणि मस्त टेस्टी असा हा पराठा लागतो खाताना. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, जर याआधी तुम्ही जर केलेला नसेल फ्लॉवरचा पराठा, आणि जर तुम्ही एकदा केला ना तर तुम्ही वारंवार करताल आणि फ्लॉवर विकत घेऊन हा पराठा छान पद्धतीने मुलांना, घरच्यांना करून खाऊ घालताल. तर अशा पद्धतीने नेहमीच आपण बटाट्याचे पराठे करतो, तर अशा वेगवेगळ्या भाज्या वापरून सुद्धा तुम्ही नक्कीच वेगवेगळे पराठे करून बघू शकतात. तर असे पराठे तुम्ही टिफिनला देऊ शकतात, मुलांच्या डब्याला देऊ शकतात किंवा सकाळच्या नाश्त्याला करू शकतात किंवा संध्याकाळच्या भुकेसाठी सुद्धा तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा असे पराठे करू शकतात. बघा किती सुंदर कलर आलेला आहे. तर इथे बघा, ह्याच पद्धतीने मी दुसरा पराठा पण लाटून घेतला आणि तो देखील तुम्हाला भाजून दाखवत आहे. तर मस्त असा रंग आलेला आहे पराठ्याला भाजल्यानंतर. तर मी इथे सर्व मसाले टाकून कणिक भिजवलेली आहे, पण तुम्हाला जर प्लेन कणिक भिजवून पराठे करायचे असतील असे, तर तसे देखील तुम्ही करू शकतात. तर दुसरा पराठा देखील आपण असाच मस्त तेल, तूप जे आपल्याला आवडतं ते टाकून मस्त भाजून घ्यायचं आहे. तर असे आपले पराठे इथे तयार झालेले आहेत सुंदर असे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा माझ्या पद्धतीने, आणि मी केलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटद्वारे सांगा. तर इथे दुसराही पराठा आपला भाजून रेडी आहे. तर इथे कलर तुम्ही बघू शकताय. काय तुम्हाला कलर बघितल्यावर खावासा वाटतोय का? नक्की मला सांगा. तर हे बघा किती सुंदर दिसतोय, जवळ घेतलाय मी कॅमेऱ्याच्या, आणि इथे बघा मी कट करून मस्त सर्व करून घेतलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात की तुम्ही हा पराठा छान दही, केचप, लोणचं या कशासोबत देखील खाऊ शकतात. आणि इथे तुम्हाला मी एक पीस हातामध्ये घेऊन दाखवते बघा. तर किती सुंदर भाजला गेला आहे आणि आतमधलं स्टफिंग बघा किती पूर्णपणे सगळीकडे पसरवल्या गेलेलं आहे. एकदम मस्त असं स्टफिंग आतमध्ये भरल्या गेलेलं आहे. तर इथे अशा पद्धतीने तुम्ही करून बघा आणि नाश्त्यासाठी गरम गरम खायला द्या घरच्यांना, नक्कीच त्यांना आवडेल. तर इथे बघा एक घास मी तुम्हाला तोडून दाखवते आहे. तर तुम्ही हा दही, केचप, लोणचं कशासोबत देखील खाऊ शकतात. तर अशा पद्धतीने मी इथे दह्यात बुडून तुम्हाला दाखवते. तर अशा पद्धतीने नक्की करा, खा, प्या, मजा करा आणि निरोगी राहा, आणि थंडीचं असं गरमागरम तुम्ही सुद्धा खा आणि घरच्यांना देखील खाऊ घाला. थँक्यू.